हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत ढोकळा. ढोकळ्याच्या रेसिपीसाठी पहिल्यांदा आपण बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये हिंग, मीठ, हळद व खायचा सोडा 1 चमचा टाकलेला आहे. अशा प्रकारे हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण यामध्ये इनोची पुडी टाकणार आहोत. तोपर्यंत मी इडलीची सर्व भांडी ग्रीस करून घेणार आहोत. या इडलीच्या भांड्यातच मी आज हा ढोकळा करणार आहे. इडलीच्या भांड्यात केल्याने सर्व ढोकळ्याचे काप वेगवेगळे तयार होतात व चांगले फुगतात. इडलीसारखे स्टंप फुगतात. अशा प्रकारे मी हे मिश्रण यामध्ये घालून घेणार आहेत व सर्व इडलीची भांडी मी भरून घेणार आहेत. इडलीची रेसिपी करताना तुम्ही कुकरच्या भांड्यात व शिट्टी काढून देखील करू शकता. तसेच आपण सर्व मिश्रण तयार केल्याच्या नंतर लगेचच इडलीत ढोकळा करून घ्यायचा आहे. जास्त वेळ ठेवल्यावर तो फुगत नाही, इनोची पॉवर संपून जाते. त्यासाठी लगेचच ढोकळ्याचं पीठ तयार झालं की लगेचच कुकरमध्ये भरून घ्यायचं आहे व कुकरला लावायचं आहे. अशा प्रकारे मी एका कढईत तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे व कढीपत्ता टाकणार आहे. 2-4 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. त्यामध्ये हिरवी मिरची 2-3 टाकलेल्या आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडीशी साखर टाकायची आहे व यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. अशा प्रकारे त्याने चांगला पाणीदार ढोकळा तयार होतो. यामध्ये हिरवी मिरची व कोथिंबीर टाकायची आहे. खोबऱ्याचा किस तुम्ही नंतर टाकला तरी चालतो. अर्धा लिंबू यामध्ये पिळायचा आहे. पाणी टाकून थंड व्हायला ठेवायचं आहे. तोपर्यंत ढोकळा आपला थंड झालेला आहे. मी सर्व ढोकळा काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान फुगलेला आहे आपला ढोकळा. हळद टाकल्यामुळे हा ढोकळा पिवळसर झालेला आहे. सर्व ढोकळा असा नीट व्यवस्थित लावून घ्यायचा आहे व त्यावर आपण केलेली फोडणी टाकायची आहे व वरून कढीपत्ता व किसलेलं खोबरं देखील वरून टाकायचं आहे. छान सर्व फोडणी यावर टाकून घ्यायची आहे. तुम्ही हा ढोकळा चटणीसोबत खाऊ शकता. थँक्यू.